हे सर्व समर्थ तो आणि पवित्र 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 सायश परमेश्वराचे बाप्पा, तुझी दया आहे की देवप्पा हाच हा महान दिवस मौली गुरुवारचा तू आम्हाला दाखवलास. आणि देवप्पा तुझ्या पवित्र मंदिरामध्ये एकत्र येऊन प्रभूजन घेण्याची संधी तू आम्हाला देतोच म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी त्याला धन्यवाद देतो. हे देवप्पा जे काही मौली गुरुवारच्या दिवशी तू आम्हाला शिकवलंस, हे सर्व समर्थ देवप्पा ते आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू करावं असं तुझ्या योग्य आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त तुम्ही बाप्पा. आमेन. देवाची स्तुती असो. मौली गुरुवार हा आजचा दिवस आहे. आणि या दिवशी काय झालं तर प्रभू श्री ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले. 3 गोष्टींसाठी हा मौली गुरुवार हा आपल्याला माहिती आहे. शिष्यांचे पाय धुतले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सर्वात मोठी आज्ञा दिली की जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, म्हणजे तुम्ही माझे शिष्य व्हा, नाही का. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक मोठा विधी आपल्याला लावून दिला, तो म्हणजे प्रभुभोजन विधी. फार महत्त्वाचा विधी आहे ना, कारण त्या विधीमुळे आम्ही निश्चिंत राहतो. त्याचं शरीर जे मोडलं जाणार होतं त्याचा विधी, त्याचं रक्त जे अर्पिलं जाणार होतं त्याचा विधी, की जेणेकरून त्या मोडलेल्या शरीरामधून आम्हाला आरोग्य मिळतं आणि त्याच्या वाहिलेल्या पवित्र रक्तामधून आम्हाला पापांची क्षमा होते. तर अत्यंत महत्त्वाचा असा हा मौली गुरुवार आणि त्यामध्ये घडलेल्या 3 गोष्टी आहेत. तर आपण पाहतो योहान सुवर्तमान 13व्या अध्यायामध्ये 1 ते 17 या वचनांमध्ये असं आहे की प्रभू श्री ख्रिस्त स्वतः दासाचं स्वरूप धारण करून काय करत आहे तर शिष्यांचे पाय धुवत आहे आणि रुमालाने ते पुसत आहे. शिष्यांचे पाय धुवत आहे आणि रुमालाने ते पुसत आहे. तर यामध्ये आपल्याला प्रभू श्री ख्रिस्त तर म्हणतो मी स्वतः गुरुजी असून हे असं करतो, तो गुरुजी असून तो शिष्यांचे पाय धुतो. यामध्ये आपल्याला त्याची नम्रता दिसून येते आणि आपल्याला त्याची नम्रता शिकायला मिळते. तर नम्रता म्हणजे काय? बायबल असं सांगतं की जर नम्र असेल तर मान्यता मिळते. आधी नम्रता मग मान्यता. नीतिसूत्रे 18 अध्याय 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आधी नम्रता मग मान्यता. म्हणजे आपण ज्या काही प्रार्थना करतो त्या आपण नम्र होऊन जर प्रार्थना केल्या तर त्या परमेश्वराला मान्य होतात. वाचताय नीतिसूत्रे 18:12. हां, आधी नम्रता मग मान्यता. म्हणजे आपण ज्या काही प्रार्थना प्रभूला सादर करतो त्या मान्य होण्यासाठी आपण लीन आणि नम्र होऊन प्रभू श्री ख्रिस्ताच्या चरणाजवळ आलो. अत्यंत लीन आणि नम्र, भग्न आणि अनुतप्त अशा हृदयाने आपण आलो पाहिजे. तर आपण परमेश्वरापुढे कशा आहोत? लीन आणि नम्र अशा. येशू ख्रिस्त किती लीन आणि नम्र झाला की त्याने गुरुजी असून, स्वर्गीचा राज्याचा अधिकारी असून, स्वर्ग राज्य त्याचं असून तो मनुष्याचं स्वरूप धारण केलं. दासाचं स्वरूप त्याने धारण केलं आणि आपल्या शिष्यांचे काय केले? पाय धुतले. नम्र होण्यासाठी आपलं जे पोस्ट आहे किंवा पोझिशन आहे किंवा आपलं जे फायनान्स आहे, पैसा, ते सगळे झिरो करायचं परमेश्वरावर. झिरो करायचं म्हणजे बॅलन्स झिरो करायचं असं नाही मी सांगितलं. झिरो करायचं म्हणजे त्याची व्हॅल्यू झिरो. फॉर एक्झाम्पल सांगितलं तर पोस्ट पोझिशन बघा, जॉर्ज बुशला तुम्ही बघितलं असेल मंदिरामध्ये अगदी पहिल्या लाईनमध्ये ते सगळे फॅमिली सह बसायचे. ते प्रेसिडेंट झाले, त्यांचा मुलगा दुसरा जॉर्ज बुश तो पण प्रेसिडेंट झाला. 10-10 वर्ष ते प्रेसिडेंट होते. अगदी फॅमिलीसह पहिल्या बेंचवरती असे फोटो आपण पाहिलेले आहेत. ओबामा आहे ना, तो पण फॅमिलीसह अगदी पहिल्या दुसऱ्या रांगेमध्ये. म्हणजे ते वेळेच्या आधी ते येऊन बसतात, म्हणजे त्यांना पहिली दुसरी रांग. ओबामाला पण आपण पाहिलं. आताचे जे ट्रम्प आहेत ते तर प्रत्येक दिवस प्रार्थना केल्याशिवाय, प्रिस्टला बोलवून ऑफिसमध्ये प्रार्थना केल्याशिवाय सुरू करत नाही. आणि आता तर त्यांनी सांगितले अमेरिकेने ख्रिश्चन राष्ट्र आहे, बायबल प्रत्येकाच्या घरात पाहिजे आणि येशू ख्रिस्त हाच आमचा देव आहे. त्यांनी डायरेक्ट डिक्लेअर पण केलं. तो व्हिडिओ पण आला. प्रेज लॉर्ड. देवाचे कारण प्रत्येक भागामध्ये असे मोहल्ले केले
आणि आपलं चाललंय. तर आता अशी वेळ आली आहे या राष्ट्रावर की आम्ही ख्रिस्ती आहोत. आणि बघा 75व्या वर्षी त्यांनी पहिलं राष्ट्राध्यक्ष झाले, 5 वर्षे केले, 80 वर्षे झाली त्यांची, मग 5 वर्ष दुसरे कोणतरी होते आणि आता पुन्हा त्यांच्या जवळजवळ 85व्या वर्षी त्यांनी दुसरी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारलेली आहे. अतिशय लीन आणि नम्र. प्रत्येक दिवस त्यांचा ऑफिसमध्ये सुद्धा प्रार्थना सुरू होती. हे मोठे लोक आपली पोस्ट पोझिशन, त्यांचं फायनान्स, हे सगळं विसरून परमेश्वरापुढे लीन आणि नम्र होते. त्या ट्रम्पचं घर दाखवलं होतं, झुंबर पण त्याचं सोन्याचं आहे, घरातलं झुंबर. इतका श्रीमंत मनुष्य आहे की बिल्डिंगच्या बिल्डिंग त्याच्या आहे. तर हे सगळं तो परमेश्वरापुढे एकदम झिरो होतो, व्हॅल्यू झिरो. तो देवापुढे लीन आणि नम्र होतो. ही आत्याची उदाहरण झाली. बायबलमध्ये पण एक उदाहरण आहे की तो राजा होता, तरी परमेश्वरापुढे नाचला. त्याचा दावीद राजा, प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. परमेश्वराचा कोश घेऊन जाताना तो परमेश्वरापुढे नाचला आणि त्याने सणाचं एफोद घातलं होतं आणि बेफान होऊन नाचला, बेभान होऊन नाचला. तो विसरला की तो राजा आहे. पोस्ट पोझिशन, फायनान्स सगळे विसरला तो. कोण आहे? तो राजा आहे. आणि तो बेभान होऊन नाचला. आणि तो काय म्हणतो परमेश्वरापुढे बघूया आपण, वाचूया एक वचन. 2 शमूएल 6:21-22. 2 शमूएल 6:21-22. दावीद मिखाएलनेच म्हणाला, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे याच्याऐवजी मला निवडून आपली प्रजा इस्रायल तिच्यावर अधिपती नेली, त्या परमेश्वराने समोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच. यामुळे तुच्छपणे मी स्वतःच्या दृष्टीने लीन होईल, पण ज्यास तू दासी म्हणतेस त्या माझ्या आदर गौरव करशील. मी नाचेन, मी नाचणारच. मी परमेश्वरापुढे तुच्छ होईल, आणखी हीन होईल. ज्या परमेश्वराने मला राजा केले त्या परमेश्वरापुढे मी तुच्छ होईल, हीन होईल, नाचेन आणि नाचणारच. बघा, तो राजा असताना परमेश्वरापुढे किती लीन आणि नम्र झाला आहे. आणि काय सांगते वचन? नीतिसूत्रे 18:12. आधी नम्रता, मग मान्यता. मग त्याच्या प्रार्थना ऐकल्या, परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेला उत्तर दिलं. तो एकही युद्ध हरला नाही. शक्य आहे का? कितीतरी राजे होते विरोधामध्ये, कितीतरी युद्ध केली, फार मोठा रक्तपात केला त्याने, एकही युद्ध तो हरला नाही. तिथं पण तो परमेश्वरालाच मान देतो. तो माझ्या बोटांना युद्धकला शिकवतो, असं तो स्तोत्रामध्ये एका ठिकाणी म्हणतो. तो माझ्या बोटांना युद्धकला शिकवतो. म्हणजे इतके मोठे, इतके उच्च पदस्थ असूनही ते देवापुढे कसे झाले? लीन आणि नम्र झाले. म्हणून देवाने त्यांना उंच केलेलं आहे. राजा दाविदासारखा थोर राजा झाला नाही इस्रायलमध्ये, वैभव संपन्न श्रीमंत राजा आणि पराक्रमी शूरवीर राजा झालाच नाही. इस्रायलाच काय, अख्ख्या जगात इतका मोठा राजा की इतकी युद्ध केली आणि तो जिंकला. देवाची स्तुती असते. प्रभू श्री ख्रिस्त पण लीन आणि नम्र झाला. आणि देवाचं वचन आपल्याला काय सांगतंय? जर आपण देवाच्या हाताखाली लीन आणि नम्र झालो तर परमेश्वर आपल्याला उंच करतो. काय करतो? उंच करतो. 1 पेत्र 5:6 वचन. 1 पेत्र 5:6. हां, 1 पेत्र 5:6. 5:6. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावं. हां, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा म्हणजे परमेश्वर तुम्हाला काय करेल? उंच केले. आणि परमेश्वराने बघा दाविदाला उंच केलं. हे जे आत्ता मी प्रेसिडेंटची नावं सांगितली त्यांना परमेश्वराने उंच केले. जगात सर्वात पॉवरफुल राष्ट्र जे आहे ते अमेरिका आहे आणि त्याचे ते प्रेसिडेंट आहेत. आणि ते किती परमेश्वरापुढे लीन आणि नम्र आहे. देवाची स्तुती असेल. मग प्रभू श्री ख्रिस्त पण देवाच्या आज्ञा पाळल्या त्यांनी. दासाचं स्वरूप धारण केलं, शेवटपर्यंत आज्ञा पालन केलं त्यांनी. शेवटपर्यंत तो एक सेवक म्हणून राहिला. आणि तो स्वतः म्हणतो मी सेवा करून घ्यायच नाही तर करावायच आलो. आणि त्यांनी सेवा केली. कुष्ठरोग्यांना हात लावून स्पर्श केला, बरं केलं. आपण कुष्ठरोग्यांना स्पर्श करायला जमत नाही, काय असेल ते देतो आणि जातो निघतो. पण त्यांनी स्पर्श केला, त्यांना बरं केलं. आंधळ्यांना स्पर्श केला, त्यांना बरं केलं. लंगड्यांना स्पर्श केला, त्यांनी बरं केलं. सेवा केली.
आणि म्हणून परमेश्वराने त्याला उंच केलेलं आहे. ते आपण वचन वाचूया. फिलिप 2:9-10-11 किती उंच केलं पाहूया आपण. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 9-10-11. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केलं. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिलेलं आहे. अत्युच्च केलं, श्रेष्ठ नाव दिलं. स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकेल आणि प्रत्येक जीभ येशू हा प्रभू आहे असे कबूल करेल. देवाची सूचना. आणि कधी होईल माहिती? कधी होईल? आता तर आपल्याला वाटते सगळी लोक, पुष्कळ लोक मानत नाहीत येशू ख्रिस्ताला, देव म्हणून मानत, परंतु मानावंच लागेल. ते न्यायाच्या दिवशी होईल. प्रगटीकरणमध्ये ते दिलेलं आहे. श्वेत सिंहासन आहे, पांढरं सिंहासन आहे, त्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्त बसून न्याय करेल. आणि त्यावेळेला सगळ्या देशातले लोक त्यांच्या आत्मे पुढे बोलवले जातील आणि ते एकेकाचा न्याय देतील. आणि मग ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नाही तेव्हा त्यांना कळेल, अरे येशू ख्रिस्त हाच देव आहे. अजून पुढे आम्ही ह्याला मानत होतो, आम्ही त्याला मानत होतो, आम्ही त्याला मानत होतो, ते सगळं व्यर्थ आहे. येशू ख्रिस्त हाच देव आहे तेव्हा त्यांना कळेल. आणि तेव्हा ते गुडघे टेकतील, तेव्हा ते येशू हा प्रभू आहे असं कबूल करतील. परंतु तेव्हा तो न्यायाचा दिवस असेल, तेव्हा त्यांना संधी नाही. गुडघे टेका, येशू हा प्रभू आहे असं माना आणि नरकात जा. कारण तुम्हाला संधी दिली होती. सुवार्थिक, सेवक, पास्टर सगळे आले होते तुमच्याकडे, तुमच्यापर्यंत पोहोचले होते. चर्चचे लोक तुमच्यापर्यंत पोहोचले होते. तुम्हाला माहिती आहे चर्चमध्ये काय आहे, तुम्हाला माहिती आहे येशू कोण आहे. आणि आता संधी नाही. इतकं श्रेष्ठ नाव, उत्तुच्च नाव प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने दिलं. कारण देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. त्याने गुरुजी असून पाय धुतले, म्हणजे तो लीन आणि नम्रता, याच्यामध्ये आपल्याला नम्रता दिसून येते. आणि त्यांनी शिष्यांचे पाय धुतले, या कृतीमध्ये आपल्याला सेवा दिसून येते. काय दिसून येते? सेवा, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा. तर या सेवेने प्रेरित होऊन काही लोकांनी सेवा केली. एखादं उदाहरण, मदर टेरेसा आहे ना, कलकत्त्याला त्या आल्या तेव्हा अगदी तरुण आणि त्यांनी अगदी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली, निराधार, निराश्रित असे जखमी लोक, मुलं यांना गोळा केलं. ज्यांना उपचार होत नाहीत किंवा ज्यांचे उपचार कोण करत नाहीत अशांना आणलं, त्यांच्या जखमाची सेवा केली, त्यांना पट्टी बांधली, त्यांना मेडिकल ट्रीटमेंट दिली, त्यांची काळजी घेतली, त्यांना आंघोळ घातल्या. आम्ही गेलो होतो कलकत्त्याला त्यांचा आश्रम बघायला. आजही तशीच सेवा त्यांची चालू आहे. त्यांच्या काही नन्स आहेत, त्या सेवा अशीच करत आहेत. आणि एकदम सिंपल जीवन आहे त्यांचं. एक लोखंडी पट्ट्याची खाट तुम्ही जुनी बघितली असेल, सिंगल खाट आहे ना, त्या खाटेवर त्या झोपायच्या. एक सतरंजी आणि अंगावरची चादर, एक उशी, एक प्लेट, एक चमचा, हे त्यांचं आयुष्य. सेवेचं व्रत हे येशू ख्रिस्ताकडून स्वीकारलं त्यांनी. त्या भारतामध्ये आल्या, तरुण असताना कलकत्त्यामध्ये त्यांनी जी सेवा सुरू केली ते शेवटपर्यंत इथंच राहिल्या. इथेच इंडियामध्ये कलकत्त्यातच मरण पावलं. त्यांची कबर इथंच आहे, त्यांच्या आश्रमामध्ये. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिकण्यासारख्या अशा काही भरपूर गोष्टी आहेत. तर हे सेवा येशू ख्रिस्ताकडून आपल्याला पण शिकायची आहे. आपण एकमेकांची सेवा केली. कोण आजारी आहे का त्याची चौकशी करा, त्यासाठी प्रार्थना करा, त्याला भेटायला जा, त्याची काळजी घ्या. दुसरं एक उदाहरण म्हणजे पंडित रमाबाई, कडगाव मुक्ती मिशन, तुम्ही गेला असाल आहे ना. आजही तिथे जवळजवळ 500 आंधळ्या स्त्रिया आहेत. कसे सांभाळत असतील आंधळ्या स्त्रियांना बघा तुम्ही. त्यांचं जेवण खाणं, बसणं, उठणं, त्यांना चर्चला घेऊन जाणं, त्यांचे कपडे चेंज करणे, ते सगळं त्या सेविका तिथे ज्या आहेत वगैरे त्या करतात. अनाथ मुलं आहेत, लहान. आणि काही स्त्रिया तर मूल जन्मलेलं तिथं सोडून गेल्यात असं त्यांनी सांगितलं होतं मला. जन्मलेलं मूल तुम्ही बाहेर दरवाजात सोडून गेला, सकाळी उठून बघतो तर लहान मूल कोणच नाही. अरे बापरे, अशा मुलांना ते घेतात, सांभाळतात. किती कठीण आहे लहान मुलांना अशा आई नसताना त्यांना सांभाळणं, किती कठीण. पण ते सांभाळतात.
ही जी सेवा आहे पंडिता रमाबाईंनी स्वीकारली, ती सेवा येशू ख्रिस्तापासून आलेली आहे. येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले, त्यामध्ये त्यांनी शिकवलं की अशी सेवा तुम्हाला करायची. तिसरं एक उदाहरण म्हटलं तर सध्याच्या काळातलं जॉईस मेयर, आपण नाव ऐकलं असेल, जॉईस मेयर आहे ना, हैदराबादला तुमचं ऑफिस वगैरे आहे. आणि त्या सगळ्या जगभरातल्या मुलांना स्कूलचे युनिफॉर्म गरीब मुलांना पुरवतात, परत त्यांचे स्कूलच्या बॅग्स पुरवतात, पुस्तकं वह्या पुरवतात जगभरातल्या मुलांना. तसंच क्रिसमसला ते गिफ्ट बॉक्स देतात, समॅरिटन पर्स त्याला म्हणतात. सगळ्या जगभरामध्ये त्या पुरवण्याचा प्रयत्न करतात. तर असं सेवाभावी वृत्ती जी आहे ती येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवली. तर आपण एकमेकाची सेवा केली पाहिजे. घरामध्ये आपल्याकडून आलेले असेल तर त्यांची सेवा आपण करतो आणि केली पण पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. वृद्ध वयस्कर जे लोक आहेत घरामध्ये, ती संधी मिळते आपल्याला, पुन्हा संधी येत नाही, तर त्यांची आपण सेवा केली पाहिजे. म्हणजे आपण येशू ख्रिस्ताला थोडंफार अनुसरायचा प्रयत्न करतो. पूर्ण तर शक्य नाही, मदर टेरेसाला पण नाही, पंडिता रमाबाई मनुष्य आहोत आपण. थोडं तरी त्याला अनुसरायचा प्रयत्न केलेला आहे लोकांनी. आपण पण थोडं तरी त्यांनी येशू ख्रिस्ताला अनुसरायचा प्रयत्न करूया. त्याने शिष्यांचे पाय धुतले, यामध्ये त्याची नम्रता दिसते. या कृतीवरून त्याचा सेवाभावी वृत्ती दिसते येशू ख्रिस्ताची. ती आपण आत्मसात करूया, त्याच्यामधून पुढे जाऊया. या मोंदी गुरुवारच्या दिवशी त्याने आणखी एक आज्ञा दिली, ती शेवटची आज्ञा, प्रीतीविषयी आज्ञा, की जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा, म्हणजे तुम्ही माझे शिष्य आहात. येशू ख्रिस्त जर शिष्य व्हायचे तर आपण एकमेकाबरोबर प्रीती केली पाहिजे. प्रीती करत असताना फार सुंदर यांनी संत पौलांनी करिंथराच्या पहिल्या पत्रामध्ये 13व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की प्रीती रुसत नाही, प्रीती फुगत नाही, प्रीती बडाई मारत नाही, प्रीती हेवा करत नाही. या गोष्टी प्रीतीमध्ये संत पौलांनी दिलेल्या आहे. तसंच जर तुमच्याकडे प्रीती नसेल तर तुम्ही वाजणारी थाळी किंवा झुंजणारी झांज अशी आहे. वाजणारी थाळीला काय सूर नाही, बेसूर आहे. झंझणारी सांगला पण सारेगम पदरीचा वाजत नाही. म्हणजे आपलं जीवन हे बेसूर आहे जर आपण प्रीती करत नाही. एकमेकावर प्रीती करायची म्हणजे काय, त्याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी आल्या. क्षमा करा एकमेकांना, राग धरू नका, द्वेष धरू नका, मत्सर धरू नका. या गोष्टी ज्याच्यात आहेत नम्रतेने आपण एकमेकाशी बोलू. सुवर्ण नियम काय माहिती आहे? सुवर्ण नियम काय बायबलमधला? मग ते 7:12 वाचा. सुवर्ण नियम आहे मग ते कृषीबरोबर 7वा अध्याय 12वा वचन. हां, आहे ना. जसं लोकांनी तुमच्याशी वागावं अशी तुमची इच्छा आहे, तसं तुम्ही लोकांशी वागा. आणि याला सुवर्ण नियम असं म्हटलेलं आहे ना टायटल तिथे. सुवर्ण नियम, गोल्डन रूल. आणि अख्ख्या नियमशास्त्र संदेश त्यांचे, जर तुम्ही प्रीती केली तर अख्ख्या नियमशास्त्र पाळण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये राग नको, द्वेष नको, मत्सर नको. आणि ही आज्ञा येशू ख्रिस्तांनी शेवटची दिली आहे प्रभूजन देण्याआधी, की तुम्ही एकमेकावर काय करा, प्रीती करा. जशी मी तुमच्यावर केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. मला माझ्या लाईफमध्ये आठवत नाही की मी कुणावर रागावलं, कुणाशी भांडलं आणि त्याच्याशी मी बोललो नाही. असं मला माझ्या लाईफमध्ये अजूनपर्यंत एकही उदाहरण आठवत नाही की मी तर कुणावर रागवत नाही, पण माझ्यावर पण रागवलं तरी मी त्यांच्याशी बोलायला जातो. म्हणजे आपल्यामधून थोडंसं प्रीती, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा करू दे की त्यांनी तुमची संस्कृती पाहून स्वर्गातील पित्याचं गौरव करा. प्रीतीमध्ये राग नको, द्वेष नको, मत्सर नको. मी एका घरी ट्युशनला जायचो, तिथं तर बघायचो की एक मुलगी होती त्यांची, कशावर होती पण भांडण व्हायचं नवरा बायकोवर. 6-6 महिने ते एकमेकाशी बोलायचे, पण ते ख्रिस्ती नव्हते. आता त्यांना काय शिकवणार येशू ख्रिस्ताची काय सांगायचं? तर शांतीचा अधिपती प्रभू येशू ख्रिस्त आहे. द्वेष मत्सर जर असेल, आपल्या मनामध्ये कुणावर राग असेल तर काढून टाका. क्षमा करा एकमेकाला, बोला एकमेकाशी. प्रीती ही शेवटची आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे.
की जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आणि त्यानंतर जो आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असा विधी की जगात त्याच्यासारखा चांगला विधी कुठलाच नाही, तो विधी म्हणजे प्रभोजन विधी त्याने आपल्याला दिला. कळत न कळत घडलेली आठवडाभराची पापं प्रभोजन घेतली की मन शांत होतं. हो प्रभू मला क्षमा कर आणि तू केलीच म्हणून तुला. त्याने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि म्हटले तुम्हासाठी मोडलं गेलं आहे, असं हे माझं शरीर आहे, ते घ्या आणि माझ्या स्मरणार्थ करा. भोजन झाल्यावर त्यांनी प्याला घेतला, उपकार स्तुती करून त्यामध्ये लावले, तुम्हासाठी ओतलं गेलं आहे असे त्याचं नव्या कराराचं रक्त आहे, ते घ्या प्या आणि त्याच्या स्मरणार्थ करा. जेव्हा जोपर्यंत आपण ते घेतो तोपर्यंत आपण त्याच्या मरणाची घोषणा करतो की तो माझ्यासाठी गेला, माझ्या पापांसाठी त्याचे हालहाल झाले, माझ्या पापांसाठी त्याचे शरीर रक्तबंबाळ झालं, माझ्या पापांसाठी त्याचं रक्त वाहिलं. स्तोत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की माझी पाठ नांगरली. नांगरणं म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल, शेतकरी कोण असेल तर नांगरली म्हणजे नांगर घेऊन ती जमीन अक्षरशः कापतात, शिरतात आणि मग त्याच्यामध्ये पीक येतं. माझी पाठ नांगरली, इतकं रक्तबंबाळ प्रभू श्री ख्रिस्ताचे झालं. हे सर्व त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केलं आणि तो महत्त्वाचा विधी लावून दिला की त्याच्याच रक्तामध्ये क्षमा आहे, त्याच्याच मोडलेल्या शरीरामध्ये आम्हाला आरोग्य आहे, त्यास बसलेल्या पटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं आणि हा महत्त्वाचा विधी आम्हाला लावून दिला. तो आम्ही अतिशय आदरपूर्वक घेतला पाहिजे. रविवारी चर्चला आपण घाईघाईत येतो, डायरेक्ट प्रोव्हिजनला उभं राहतो. मान्य होईल का सांगा? देवाच्या वचनाला मान दे, देवाच्या संदेशाला मान दे, तुम्ही देवापेक्षा मोठे झाले आणि प्रबोधन घ्यायला, असा त्याचा अर्थ होतो. आपण देवापेक्षा मोठे आहोत का? अरे मनुष्याचा श्वास तर त्याच्या नागपुड्यात आहे. एक टोकर मारली की तांबडा समुद्र दुर्मागला होता. वारा वाहविला तर लाखो लावे पक्षी येऊन पडले होते. एवढं मोठं प्रचंड सामर्थ्य परमेश्वराचं, त्याच्यापुढे मनुष्य काय आहे? मनुष्याचा श्वास नागपुड्यात आहे. आजचा दिवस दिला ते उपकार मानायला पाहिजे. रविवार दिला भक्तीचा ते उपकार मानायला पाहिजे. जेव्हा आपण डायरेक्ट घाईघाईत प्रबोधनला येतो आणि प्रबोधन घेतो तेव्हा आपण समजतो की मी येशू ख्रिस्तापेक्षा मोठा. मग ते लुसिफर म्हणतो ना, मी माझं सिंहासन तुझ्यापेक्षा उंच करेन, आणि त्याला जसं आपटलं तसं आपटणार. कारण संत पौलांनी सांगितलेलं आहे हा विधी व्यवस्थित घ्या. तो विधी व्यवस्थित घेताना घाई नाही, गडबड घाई नाही, वेळेवर चर्चला या, संदेशाच्या आधी या, देवाच्या वचनाला मान द्या, प्रवेशित असताना मान द्या आणि मग तो विधी घ्या, म्हणजे तो व्यवस्थित घेतला जाईल. कारण मोदी गुरुवारच्या दिवशी लावून दिलेला हा सर्वात महत्त्वाचा विधी आहे. 3 गोष्टी त्यांनी केल्या. शिष्यांचे पाय धुतले, सर्वात मोठी आज्ञा प्रीतीची दिली आणि प्रभूची विधी या मोदी गुरुवारच्या दिवशी दिला. यामध्ये आपण टिकून राहाव्या, येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये आपण टिकून राहाव्या, शेवटपर्यंत त्याच्या प्रीतीमध्ये टिकून राहाव्या, शेवटपर्यंत त्याच्या विश्वासामध्ये टिकून राहाव्या, नम्रतेने राहाव्या, राग द्वेष मत्सर सोडून देऊ आणि एकमेकाशी प्रीतीने वागू. आपण प्रार्थना करू. सरसमर्थ देवबाप्पा, हा महत्त्वाचा प्रभोजन विधी तो आम्हाला लावून दिला. हे देवबाप्पा, तो आम्हासाठी वधस्तंभ मरण पावलास. हे देवबाप्पा, तुझ्या आज्ञा प्रीती ही तू आम्हाला दिली. अतिशय लीन आणि नम्र होऊन देवबाप्पा तू शिष्यांचे पाय घेतले. तू तर महान सेनाधीश परमेश्वर आहेस, तूच काय तू उत्तम गुरुजी आहेस, तरी शिष्यांचे पाय घेतले. तुझी नम्रता तू आम्हाला दिली, तुझी क्षमा तू आम्हाला दिली. हे देवबाप्पा, तुझी प्रीती तू आम्हाला द्या, आम्ही प्रीतीत राहावं असं तुझं आहे. ही लहान प्रार्थना आमचं धन्य करणारा प्रभू श्री सर्व आमेन.